Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। दिग्विजय पाटील, पार्थ पवार यांच्यावर जमीन लाटल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणात समोर आलेल्या या नावावरून महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहे। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील महारवतनातील 40 एकर जमिनीचे व्यवहार आमेडिया कंपनीच्या माध्यमातून झाले। पार्थ पवार मालक असणाऱ्या आमेडिया कंपनीची आणि या जमीन व्यवहारांची माहिती उघड होताच दिग्विजय पाटील हे नावही समोर आलं। पार्थ पवारांच्या कंपनीतले पार्टनर असणारे दिग्विजय पाटील नेमके कोण आहेत हे ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊयात। दिग्विजय पाटील मूळचे धाराशिव जिल्ह्यातील तेरचे आहेत। सध्या आई आणि आजीसह पुण्यातच वास्तव्यास आहेत। फक्त घरगुती कार्यक्रमासाठीच धाराशिव जिल्ह्यातील तेर या मूळ गावी येणं जाणं असतं। प्राथमिक आणि उच्च शिक्षणही पुण्यातूनच त्यांनी पूर्ण केलं। दिग्विजय आणि पार्थ पवार हे समवयस्क असून दोघांमध्ये मैत्री आहे। या नात्यातूनच पुढे व्यावसायिक भागीदारी निर्माण झाली। आमेडिया कंपनीत पार्थ पवारांकडे 99% तर दिग्विजय पाटलांकडे 1% शेअर्स आहेत। दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार नातेवाईक असून सुनेत्रा अजित पवारांचे भाचे आहेत। सुनेत्रा पवारांचे बंधू दिवंगत नेते अमरसिंह पाटील यांचे दिग्विजय हे पुत्र आहेत। काका पद्मसिंह पाटलांपेक्षा आत्या सुनेत्रा पवारांशी दिग्विजय पाटलांची अधिक जवळीक आहे। मात्र राणा पाटील किंवा पद्मसिंह पाटलांसोबत दिग्विजय पाटलांचे कोणतेही आर्थिक संबंध नाहीत। म्हणजेच पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील फक्त व्यावसायिक भागीदार नसून ते जवळचे नातेवाईक असल्याचं समोर आले। म्हणूनच विश्वासू असणाऱ्या दिग्विजय पाटील यांना पार्थ पवार आणि आमेडिया कंपनीत पार्टनर म्हणून घेतल्याची चर्चा आहे। धाराशिवहून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।